नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. गड आला पण सिंह गेला. दादा म्हणजे विकास, दादा म्हणजे शब्दाचा पक्का, दादा म्हणजे काम करणारा माणूस. असं एक दमदार नेतृत्व आपण महाराष्ट्रातून गमावलेलं आहे. ज्यांची अधिकाऱ्यांवरती पकड होती असे दादा, ते लात मारल तिथे पाणी काढण्याची क्षमता आपल्या दादांमध्ये होती. त्यांचं ध्येय एकच होतं, महाराष्ट्राचा विकास, विकास आणि विकास. ज्यांच्या जाण्यामुळे असं जणू वाटतं की महाराष्ट्र पोरका झाला, असं वाटतं की जणू महाराष्ट्राला नजरच लागली. ज्यांचं केवळ विकास करायचं ध्येय होतं. दादा गेल्यामुळे महाराष्ट्राची जणू काय चमकच गेली. तो ध्यास दादांचा होता, तोच ध्यास घेऊन कार्यकर्त्यांनी पुढे निघालं पाहिजे. कर्तृत्ववान नेता महाराष्ट्राला लाभला, ज्याच्या जाण्याने जणू महाराष्ट्र मागे राहिला. किती येतील किती जातील, पण दादांसारखं कोणीच होऊ शकत नाही. असं दमदार नेतृत्व आमच्या दादांमध्ये होतं. गोरगरीब असो श्रीमंत असो, एका झटक्यात काम करणारे म्हणजे आमचे दादा. शेवटी दादाच होती आपल्या महाराष्ट्राची शान, ज्याने शेवटपर्यंत एकच ध्येय ठेवलेलं, तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास. कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने राहणारे ते म्हणजे दादा, असे महाराष्ट्राचा अजिंक्य योद्धा. त्यामुळे बारामती पोरकी झाली. कधी कधी असं वाटतं दादा येतील आणि एखादी पत्रकार सभा घेतील आणि बोलतील, भिवू नका मी आहे. कधीच न विसरून जाणारं व्यक्तिमत्व. दादांमुळेच पॉलिटिक्समध्ये सगळ्यांना इंटरेस्ट होता. दादांच्या जाण्याने फक्त राहिले आहेत आता आठवणी. दादांनी केलेलं काम हे कधीच शब्दात सांगता येणार नाही. महाराष्ट्र अख्खा पिंजून काढला, नवीन व्यवसाय महाराष्ट्रात आणले आणि गोरगरिबांना मदत केली. असे दमदार दादांच्या जाण्याने असं वाटतं की कोण काळीच पिळून टाक. शेवटी दादाच गोरगरिबांचं भविष्य, ज्यांचं सर्व प्रशासन ऐकत होतं. दादांनी केलेला विकास तोच सांभाळण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे. हेच शेवटी दादांचं ध्येय असेल. दादा म्हणजेच आमचा विश्वास होता. त्यांच्या जीवावरती आम्ही निडर होतो, जे की आम्ही ताटमानेने सांगायचो, आम्ही दादांच्या गावचे. असा नेता पुन्हा होणे नाही.